वसईत एका प्रियकराने आपल्या प्रियसीची भर रस्त्यात 15 वार करून तिची हत्या केली। ही घटना ताजी असतानाच आता महिला राजकारण्यांनी यावर आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे। याचबरोबर महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्रोश व्यक्त करत लवकरच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आता पोलिसांना दिलेले आहेत। याचबरोबर आता महिला राजकारण्यांनी आपला आक्रोश व्यक्त करत कशा प्रकारे या संपूर्ण घटनेची चौकशी व्हायला पाहिजे, तसंच ही घटना कशा प्रकारे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे याबाबत देखील आपलं मत व्यक्त केलेलं आहे। आता या संपूर्ण बाबत संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरात चर्चा होत असतानाच आता राजकारत्यांनी देखील समोर येऊन आपापली मते मांडलेली आहेत। जाणून घेऊया यावर कोणाचं काय म्हणणं आहे। वसईमध्ये आज झालेली एका तरुणीची हत्या ही काळजाचा थरकाप करणारी आहे। दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये हत्या होते आणि लोक बघत राहतात। 10-15 लोक आजूबाजूने जात आहेत, परंतु ते लोक नुसतेच बघत आहेत। हे सगळं चित्र विदारक आहे, कारण बऱ्याचदा कायद्याचा बडगा जो आहे तो चोर सोडून संन्याशाला फाशी देणारा असा कायदा आहे की काय असं वाटायला लागतं। कारण मदत करायला आलेल्या माणसांना मग विनाकारण आपल्यालाच पोलिसांच्या जास्त पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतील की काय, या भीतीने बऱ्याचदा पोलीस अशा कुठल्या भांडणांमध्ये किंवा अशा कुठल्या फंदात न पडणं लोक जास्त पसंत करतात। आणि त्यामुळे त्या हत्येच्या समयी एकही माणूस मदतीला तिच्या जायचा प्रयत्न करत नाही। एक माणूस जाताना दिसतोय, परंतु त्याची शक्ती कमी पडते, इतका कदाचित तो इसम रागात असावा। पण या निमित्ताने मुंबईलगतच्या भागामध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या शहरालगत इतकी गंभीर आणि इतकी भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या लॉ अँड ऑर्डरवर प्रश्नचिन्ह लावणार आहे। आज वसईमध्ये भर रस्त्यात तरुणाने मुलीवरती वार करत तिची हत्या केली। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या प्रकरणामध्ये कलम 302 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। वाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयरामजी रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम आणि त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। खरं तर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण होणं आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाणं, त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणं हे सारच चिंताजनक आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपीवरती कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल।